कोल्हापूर गगनबावडा महामार्गावर बालिंगा गावाच्या पूर्वेला मालवाहू लॉरीच्या मागील चाकाखाली सापडून महिला ठार झाली आहे। विद्या सिद्धार्थ कांबळे, गजानन महाराज कॉलनी असं मयत महिलेचं नाव आहे। हा अपघात आज दुपारी 1च्या दरम्यान घडला। अपघाताची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली आहे। विद्या कांबळे या मूळच्या पन्हाळा तालुक्यातील येवलूरच्या रहिवाशी आहेत। आज सकाळी त्या शेतीच्या कामानिमित्त पती सिद्धार्थ यांच्याबरोबर मोपेड दुचाकीवरून येवलूर इथं गेल्या होत्या। दुपारी 1च्या सुमारास पती सिद्धार्थ कांबळे यांच्या मोपेडवरून त्या गजानन महाराज नगर इथं आपल्या घरी परत येत असताना कोल्हापूर गगनबावडा मार्गावर बालिंगा गावच्या पूर्वेला असणाऱ्या चंदन स्वीट मार्ट समोर मालवाहू लॉरीचा धक्का लागल्यानं पती सिद्धार्थ यांचा दुचाकीवरील ताबा सुटला। यात सिद्धार्थ रस्त्याच्या बाहेर पडले तर दुचाकीवर मागील बाजूला बसलेल्या विद्या या मालवाहू ट्रकच्या मागील चाकाखाली सापडल्या। यात लॉरीचे मागील चाक विद्या यांच्या कमरेच्या वरील भागावरून गेल्यानं या भागाचा चेंदामेंदा झाला होता। हे दृश्य अत्यंत हृदयद्रावक होतं। अपघात झाल्याचं समजताच घटनास्थळाकडे विद्या कांबळे यांच्या नातेवाईकांनी धाव घेतली। अपघातात विद्या यांचा मृत्यू झाल्याचं समजताच नातेवाईक आणि जमावानं मालवाहू ट्रकच्या काचा फोडल्या। यावेळी विद्या यांच्या 2 मुलांनी आणि सुनांनी आईचा अपघातात अस्ताव्यस्त झालेला मृतदेह पाहून हृदय पिळवटणारा टाहो फोडला। यानंतर मयत विद्या कांबळे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी CPR इथं आणण्यात आला। यावेळी देखील कांबळे यांच्या नातेवाईक आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। या अपघाताची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली आहे।